जळगाव जिल्हा बँकेची ऐतिहासिक दगडी बँक विक्रीस काढण्याचा निर्णय आमदार एकनाथ खडसे यांनी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। IBPSच्याच माध्यमातून भरती व्हावी, कारण त्याच्याकडनं कुठल्याही स्वरूपाची तक्रार आलेली नाही। मेरिटनुसार मुलं घेतले पाहिजे, वशिलेचे नको, मेरिटनुसार घेतले पाहिजे अशी माझी आग्रही विनंती आहे। खडसे म्हणाले, या इमारतीची किंमत किमान 75 कोटी असून ती बँकेची वारसा ओळख आहे। पूर्वजांनी उभारलेली मालमत्ता कर्जमुक्त असताना विक्रीचा अधिकार संचालक मंडळाला कोणी दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तरी एक पत्र चेअरमन साहेबांना मी दिलेलं आहे की दगडी बँक विक्रीस काढू नये, त्याच्याशी लोकांच्या भावना निगडीत आहे। दरम्यान बँकेतील 220 जागांची भरती ही फक्त IBPS सारख्या पारदर्शक एजन्सी मार्फतच व्हावी, शिफारस किंवा वशिलेबाजी अजिबात खपवली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। IBPSच्याच माध्यमातून भरती व्हावी। सचिवांकडून 20,000 रुपये मागितल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे सांगून अशा गैरव्यवहारांवर तातडीने कारवाईची मागणी केली। खडसे यांनी स्पष्ट केलं, बँकेला ही मालमत्ता विकण्याची कोणतीही निकड नाही। खरी गरज असेल तर बेकायदेशीर केळी लागवडीवर दिलेली कर्जे वसूल करा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन दगडी बँक बचाव मोहीम सुरू करावी लागेल।